हाय मित्रांनो, कुठे चाललेले तुम्ही? प्रतापगड महाबळेश्वर. सर्व आम्ही चाललेले प्रतापगड महाबळेश्वर पिकनिक. आमचे बंधू चंद्रकांत साहेब आणि वहिनी साहेब, अजून एक येतात आहे अमोल साहेब आणि वहिनी साहेब. चला मग प्रतापगड महाबळेश्वर. पेट्रोल भरायला आलेलो आहे. पेट्रोल भरायला आलेलो आहोत. लय रात्रीची थंडी वाजत आहे. आमचं पोरग आमचं गारटलेलं आहे. गारटलेलं आहे, झोपलेलं आहे. महाबळेश्वर ऑन. महाबळेश्वर ट्रिप आणि आपले कृष्णा, बाकीचे मंडळी सगळे गावात बसलेले आहेत घरात. आणि आमचे साहेब झोपलेले आहेत, उलटी करून सध्या झोपलेले आहेत. आणि बाकीचे मॅडम आमचे पाठी बसलेले आहेत. अमोल साहेब हात दुखावत. अमोल वॉशरूमला गेला. ओके. हा. आणि तिसरे आमचे फ्रेंड. महाबळेश्वर ट्रिप स्टार्ट होते. आता भेटूया वरती डायरेक्ट. एकदम तसं नाही, वरती नाही, जरा दम झाला खाली सुटे. सुंदर अशा आपण घाटातून चाललेलो आहे. आता महाबळेश्वरचा आपण घाट चढत आहोत. घाट अतिशय खतरनाक घाट आहे. वळणाला धोके आहेत. धोके म्हणजे टेन्शनदायक आहे. आपण आलेलो आहोत प्रतापगडाचा गेट आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आणि हा प्रतापगडाचा आपलं प्रवेशद्वार. आणि आपण प्रतापगडाच्या आतमध्ये जात आहोत. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आणि मस्तपैकी अशी थंडी वाजलेली आहे. आणि पोराला थंडी लागल्याने आमचं पोरगं उठलेलं आहे. सर्वजण आलेले आहेत. आता दाट घासत आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आणि आम्ही आता फ्रेश होत आहोत सर्वजण. आता वरती जाणार आहोत. लवकर पुढे चालू राहा. चला मग प्रतापगडच्या पायथ्याशी आलेलो आहेत. आणि आता प्रतापगडाची सर आपल्याला करायची. यो चलो. ठीक आहे. ग्रामस्थ मंडळ किल्ले प्रतापगड. आता आपण सर्व वरती चालत आहोत. इथे आपल्याला प्रतापगडावरची प्रत्येक माहिती 20 पॉईंट आहेत तिथे. त्यासाठी आपल्याला टुरिस्ट गाईडची ऑफिस आहे. आपण त्यासाठी एक गाईड करत आहोत. चला मग आपण चाललेलो आहोत. आपले गाईड आहेत आपल्यासोबत. आणि आपल्याला ते सर्वच माहिती सांगतीलच. चला मग. हो, नंतर घेऊया ते. चला मग. पूर्णपणे आपल्याला प्रतापगडची माहिती भेटेल. आपल्याला प्रत्येक पॉईंटची माहिती आपल्याला गाईड सांगतील. त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्णपणे पहा. व आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पहिल्या स्टेपवरती आलेलो आहोत. गुफा दिसते बघा. हो, हा पहिला पॉईंट आहे आपला. आज आपण प्रतापगड किल्ला पाहायला चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. आणि किल्ला जी खाजगी आहे सर, गव्हर्नमेंट अंडर नाही आहे. किल्ल्याचे जे मालक आहेत त्यांचं नाव आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा. शिवाजी महाराजांचे 13वे वंशज. मग त्यांच्या अंडरमध्ये हा प्रतापगड किल्ला येतो. आणि गडावरती आहे ना वस्ती लोक राहतात. महाराजांचे मावळे होते ना, सैनिक होते बघा, त्यांची 11वी पिढी चालू आहे. 35 फॅमिली राहत आहेत. 35-40 फॅमिली गाव. हो, 150 लोकसंख्या. आणि ते लोक आज गडाची देखभाल करतायत. गड फिरायला बघा तुम्हाला टॅक्स नाही आहे किंवा तुम्हाला इकडे कार पार्किंगला एंट्री फी नाही आहे. आज जर आपण महाबळेश्वर पाचगणीत जर एंट्री केली की पहिला आपल्याला टॅक्स द्यावा लागतो ना. हो, कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे. त्यांनी सगळं फ्री ठेवलं आहे. उदयनराजे भोसले. समोर बघा अफजल खानाची कबर दिसतं का सर? व्हाईट दिसतं बघा. लाईटचा पोल आहे ना त्याच्या खाली बघा 2 थडगी दिसतात बघा. जी मोठी कबर आहे ना ती अफजल खानाची आहे सर. आणि त्याच्या बाजूला छोटी आहे ना, अफजल खानाचा बॉडीगार्ड होता सय्यद बंडा.
सैद हां जी भेट झाली ना सर, अफजल खान का इकडे वरती आला नाहीये. महाराजांनी जो शामियाना उभारला होता ना प्रतापगडाच्या पायथ्याला, मग तो हा शामियाना तिकडे उभारला हा शामियाना म्हणजे कापडी तंबू होता. हां मांडव हो, तुम्ही आता महाबळेश्वरात ना आलात, तुम्हाला खाली रस्त्यामध्ये नदी लागली बघा. ना आम्ही इथून नाही आलो, पण आम्ही कोकणात नाही आलात का? कोल्हापूर नाही आलो. मग आता महाबळेश्वरला जाणार असाल ना, जाणार आहे, जाणार आहे. इथून 7 किलोमीटरला तुम्हाला नदी लागेल कोयना. कोयनेचं बॅकवॉटर लागेल तुम्हाला, जिकडे अफजल खानानं सैन्य ठेवलं होतं. किती? 12,000. मागे हा, ठेवलं. आणि त्याचा जो बॉडीगार्ड होता ना सय्यद बंडा, हां त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आणि निवडक 10 जण घेऊन अफजल खान इथे आला. ऍक्च्युली बघा, त्याला इथे बोलवलं महाराजांनी मीटिंगसाठी, भेटीसाठी. कारण जिकडे कोयना नदी आहे ना तिकडे पूर्ण मैदान आहे. मग महाराज गड उतरून मैदानात जाऊन लढाई करू शकत नव्हते, कारण महाराजांच्याकडे फौज कमी होती. सैन्य कमी होतं. मग काय केलं महाराजांनी, खानाला वरती बोलवला. प्रतापगडाच्या पायथ्याला त्यांनी तिथे शामियाना उभारला, जिथे येऊन थांबला अफजल खान. आणि नंतर मग महाराज गडावरून आपला बॉडीगार्ड शिवाजी महाले, वकील होते बघा महाराजांचे, गोपीनाथ पंत, आणि निवडक 10 जण घेऊन महाराज गडावरनं खानाच्या भेटीला गेले. किती उंची होती अफजल खानाची? 7.25 फूट. धिप्पाड होता बरं का अफजल खान. हत्तीला ढकलायचा अफजल खान. जेवायला बसला तर बोकड खायचा. पोलादी पार असते बघा, त्या पाऱ्याला असा वाकवायचा तो. एवढ्या प्रचंड ताकदीचा अफजल खान. महाराजांची हाईट कमी होती, जास्तीत जास्त 5.5 फूट होते महाराज. पण महाराज ज्यावेळी खानाच्या भेटीला गेले ना, ते पूर्ण तयारी करून गेले. डोक्यावरती आहे ना जिरे टोप घातलं, जॅकेट असतं लोखंडाचं, मराठीत त्याला बोलतो आपण चिलकत. महाराजांनी चिलकत घातला अंगामध्ये, कमरेला बिचवा लपवला, आणि हातामध्ये वाघनकं सुद्धा लपवली ना महाराजांनी. ही 4 बोटे आहेत बघा सर, वर्ण अंगठ्या बोटांमध्ये, आणि आतल्या साईडला वाघनकं. म्हणजे महाराज पूर्ण तयारी करून तिकडे खानाच्या भेटीला गेले. मग ज्यावेळी शामियान्यामध्ये प्रवेश केला ना महाराजांनी, काय केलं, प्रथम अफजल खानाने महाराजांना असं भेटीचं आलिंगन दिलं. महाराजांची मान त्याने काखेमध्ये दाबली, हाईट जास्त असल्यामुळे, आणि महाराजांच्या पाठीमध्ये खंजीर असतो ना, त्याचा वार केला. पण अंगामध्ये ना चिलकत घातल्यामुळे महाराज वाचले. वरचा अंगरखा फाटला. महाराजांना कळलं की खानाने आपल्याबरोबर गद्दारी केली आहे, वार केलाय ना आपल्यावरती, मग या खानावरती वार आपल्याला तर करायला पाहिजे. मग काय केलं महाराजांनी, कमरेचा बिचवा खानाच्या पोटामध्ये गुपसला. नंतर वाघनक्यांनी खानाचं पोट फाडलं, त्याचा कोथळा बाहेर काढला. खान ओरडला, दगा झाला. मग शामियान्याच्या बाहेर ना त्याचा बॉडीगार्ड उभा होता, सय्यद बंडा. महाराजांवरती धावून आला मारायला. महाराजांचा बॉडीगार्ड शिवाजी महाले, दानपट्टा शूर होते बघा. दानपट्टा पाहिला असेल आपण, दानपट्टा लांब असतो बघा, बेल्ट सारखा, लवचिक असतो, आणि दोन्ही साईडून धार असते त्याला. मग सय्यद बंडा वार करणार ना महाराजांवरती. जिवा महालेने काय केलं, एक उंचवडी मारली, आणि सय्यद बंडाच्या वरच्यावर हात तोडला. इतिहासामध्ये म्हण घडली, होता जिवा म्हणून वाचला शिव. या खानाचा वकील होता ना कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, याने सुद्धा वार केला महाराजांवरती. याने 3 वार केले तलवारीचे. महाराजांच्या कपाळावरती वार लागला, पण जिरेटोप घातल्यामुळे महाराज वाचले. महाराजांनी काय केलं बघा, कृष्णाजी भास्करला समजवलं, तिकडे ब्राह्मण आहात तुम्ही, आमच्या धर्मामध्ये ब्राह्मणावरती वार नाही करत, समजवलं. कृष्णाजी भास्करने ऐकलं नाही ना, शेवटी त्याला सुद्धा तिथे मारावं लागलं. मुंडकं तोडलं बरं का त्याचं महाराजांनी. बघा सर, 2 कबर आहेत ना, या दोघांच्या कबरी महाराजांनी बांधल्या. अफजल खान त्याला फेकला नाही, तो सुद्धा एक मोठा सरदार होता ना. जिजामातांनी सांगितलं, शत्रू मेला शत्रुत्व संपलं, त्याला वाऱ्यावरती टाकू नको. महाराजांनी खानाची कबर बांधली, आणि त्याला रोज दिवाबत्ती झाली पाहिजे, त्यासाठी महाराजांनी आपला तिकडे मावळा ठेवला. पण काय झालं, या कबरीचं जे मेंटेन आहे, अफजल मेमोरियल म्हणून ट्रस्ट आहे मुंबईला, हे लोक मेंटेन करत होते. काय केलं लोकांनी, तिकडे बांधकाम केलं. बांधायला परमिशन नव्हती. मुंबईवरनं त्यांची लोक इथे राहायला लागली, नमाज पाडायला लागले, उरूस साजरी करायला लागले. म्हणजे अफजल खानाला या लोकांनी देव केला, त्याचं उदारीकरण केलं. त्याच्यावरनं वाद झाले, जसं बाबरी झाला होता बघा सर, तसा वाद झाला इकडे तरी 2002 साली. कोर्ट मॅटर चालू होता ना, काय केलं गव्हर्नमेंटनी, त्याला पोलीस पारा दिला. पण 2006 साली हायकोर्टने आदेश दिला, ते लिगली बांधकाम नाहीये, तोडा. कुठलंच सरकार आपलं तोडायला तयार नव्हता ना, सगळी वोट बँक. पण आताच्या शिंदे सरकारने ते बांधकाम तोडलं. कधी तोडला, अफजल खान वधाचा दिवस. अफजल खानाला कधी मारला, 10 नोव्हेंबर 1659 साली, गुरुवारी दुपारी 2 वाजता. 10 नोव्हेंबर झाला बघा मागच्या महिन्यात. 1 वर्ष कंप्लीट झाली बरं का सर. त्या दिवशी आताच्या सरकारनं ते बांधकाम तोडलं. तुमची गाडी तिथूनच आली का? हा, येताना तुम्हाला तर माहित नाहीये ना, जाताना तुमच्या लक्षात येईल, जाताना लागेल तुम्हाला. पब्लिकला कळत नाही सर, ते दाखवल्याशिवाय.
मग इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो इतिहास कळायला पाहिजे ना. शिंदे साहेबांनीच फंड टाकलाय 10 करोड. तो वरती काम चालू आहे बघा सर. खानाचा कोथळा बाहेर काढला ना, कोथळा बाहेर काढला ना महाराजांनी, तो सीन तिथं उभा करतायत. सीन उभा हा, करतो. पुतळा उभा करतात कोथळा बाहेर काढताना. मग ते बनवल्यानंतर पब्लिकला एंट्री करणार. हा बरोबर आहे. गुहा दिसते का सर? हो 10-15 फूट आहे, कुठं जात नाही. हा रिक्षा टेम्पो उभा आहे बघा. हा. महाराजांच्या काळात गुहा इथपर्यंत होती. माणूस उभा राहायचा, एवढी हाईट होती. रस्ता बनवायला गुहा तोडली महाराजांनी. त्या खिडकीमधून आपला एक माणूस आहे ना, तोफेचा मारा दरवाजावर करेल. एक माणूस नाही म्हणतात त्यांना मारायला घराची रचना कशी केली बघा, चढण केली. शत्रू काय करायचं बघा, दरवाजा तोडायला हत्तीचा वापर करायचा. मग हत्ती काय करायला, मोठं लाकूड घ्यायची आणि खालच्या पळ्यातून गेटवरती अटॅक करायचा. हत्ती बघा इथे पळू शकत नाही. आणि बायचान्स जर हत्ती पळत आला ना, इथे टर्न आहे बघा सर, इथे टर्न आहे, कॉर्नर आहे. हत्तीचा स्पीड कमी होणार बरं का सर. हो, आणि जागा शॉर्ट आहे ना सर, खिंड बनवली आहे बघा. जरी आला ना 15-20 माणसं घेऊन दरवाजा तोडायला, तुमचा एकच माणूस आतमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे जागा शॉर्ट आहे बघा. त्याच्यानंतर कच्चा रस्ता, पायऱ्या नव्हत्या. त्याच्यानंतर ज्या पायऱ्या आहेत ना, त्या सोप्या आहेत. दोन्ही भिंती बघा जॉईंट आहेत. जोपर्यंत आपण जवळ येत नाही ना, तोपर्यंत किल्ल्याचा दरवाजा आपल्याला कळत नाही. किल्ल्याचं गेट आहे बघा सर, ओरिजिनल नाही बरं का. ओरिजिनल दरवाजा आहे ना, तो आतमध्ये आपल्याला बघायचा आहे. आणि रिवाज काय होता, सनराईज झाला की गेट उघडायचे आणि सनसेट झाला की दरवाजा बंद. आज आहे ना, सकाळी 6ला किल्ल्याचा गेट उघडला जातो, संध्याकाळी 8-8:30ला गेट बंद करतात. महाराजांनी त्या काळात जो मावळा ठेवला होता बघा, दरवाजा लावायला उघडायला, त्याची गडावरती 11वी पिढी चालू. त्याच्यामुळे जे रिवाज आहेत ना, ते आजही फॉलो केले जातात. याच रस्त्याने आपल्याला परत यायचं आहे. दुसरा रस्ता नाहीये सर. आणि एवढं होऊन जरी शत्रू जर इथे आलाच बायचान्स गेटवरती, मग शत्रूला आहे ना तोफीने मारायचं. वरच्या साईडला होल ठेवले बरं का तोफेचं, तिकडनं बघा. असं पुढे या, पुढे चला, पुढे वरती बघा. वरती लाईटचा पोल बघा, दिसते का विंडो? हा दिसलं. दिसते का सर? तुम्ही इकडे इकडून बघा, भिंतीमध्ये विंडो ठेवले बघा. जर शत्रू जर इकडे आला ना सर, आपला मावळा काय करणार, तिकडनं तोफेरी मारा करणार दरवाजावरती. शत्रू बघा आतमध्ये येताना त्याचं तोंड इकडे आहे आणि पाठ तिकडे आहे ना. शत्रूला कळत नाही की आपल्या पाठीवरती मागून कोण अटॅक करतोय. ठीक आहे, विंडो समोर, भिंतीमध्ये, ती समोरची छोटी आहे ना, ते भिंतीमध्ये बघा, वरची चौकट दिसते बघा. फर्स्ट रांग सोडून ती पाचशे राहिली. तोफेचा मारा बरं का सर, त्याला काय बोलतो आपण, तोफेचा मारा. तोफेचा मारा. एकटा मावळा आहे ना, इझिली 1000 लोक मारू शकतो. हा, तोफेच्या मारीने. दोन्ही भिंती किंवा दरवाजा तुटला तरी चालेल, पण शत्रूला आतमध्ये जाऊन द्यायचा नाही. आणि वरती जे होल आहेत बघा सर, अँगल क्रॉस आहे ना, इकडे सुद्धा होल आहेत. हो, जर दरवाजा बंद झाला, शत्रू वरती चढायचा प्रयत्न करेल भिंतीवरनं, त्याच्या अंगावरती आहे ना उकळतं तेल सोडायचं, गरम तेल, उकळतं पाणी. इकडे तेल पाणी जर पडायला लागलं होल मधनं अंगावरती, शत्रू इकडे येईल ना जीव वाचवायला. शत्रू जर इकडे आला की त्याला तिकडनं तोफीने मारा, म्हणजे चारी साईडून त्याला मारायचा. म्हणजे किल्ला जिंकणं एवढं सोपं नाहीये सर. म्हणजे आर्किटेक्ट बघा, जबरदस्त आर्किटेक्ट, तशी रचना केली. हिरुजी इंदुलकर ज्यांनी रायगड बांधला, त्यांनीच महाराजांचे गड किल्ले त्यांनीच बांधले सगळे. हिरुजी इंदुलकर, अर्जुजी यादव, मोरोपंत पिंगळे, हे महाराजांचे आर्किटेक्ट. पायरीवरती जो आपला रायगड तयार केलेला आहे तोच गड हा हिरोजी इंदोलकरांनी बांधलेला आहे. सुंदर अशी माहिती आपल्याला गाईड देत आहेत. आपले प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. हो, हे लॉक सुद्धा आले बघा, हे लॉक निघाले. हो, जसे की लॉक निघाले बघा, त्याच्यामुळे आपण आता नवीन हा ओरिजिनल किती वर्ष होऊन गेली सर? 350 वर्ष. बिल्डिंग राहत नाही आपली 40-50 वर्ष, पण दरवाजाला 350 वर्ष होऊन गेली. तोफ आहे बघा, हे गोल दगड आहे बघा, मध्ये होल आहे ना सर, ह्याच्यामध्ये मशाल अडकतो. आपण काय यूज करतो, कॅन्डल्स बघा, मशाल असते, ह्याच्यामध्ये मशाल लावायची, मशाल लाईटसाठी. आणि समोर तोफ आहे बघा सर, तोफेचं रेंज आहे 2.5 किलोमीटर.
किती महाराजांना 2.5 किलोमीटर तोफेवर बसून आहे. 650 किलो इथे नव्हती बरं का तो. आपल्या लोकांना बघायला इथे आणून याची जागा मी तुम्हाला आता वरून लागते. वरती आहे. अजून बऱ्याच सोपावरती बघायचं आपल्याला. बऱ्याच सोप्या आहेत अजून. हो. आता पायऱ्या सोप्या आहेत बरं का. 100 पायऱ्या आलात तुम्ही. टोटल पायऱ्या 450. सगळ्या सोपा केला आहे बरं का. अवघड सगळं तो रायगड आहे. चालत गेला का रायगड? हो रायगडला 2-2.5 तास लागले असते हो चढायला. रायगड बघायला 2 दिवस लागते. रायगडला आम्ही ॲक्च्युली वापस जायचं आहे. गाईड नव्हता केला ना, त्यामुळे काही एवढी माहिती नाही मिळाली. रायगड पूर्ण बघायचं असेल ना तर 2 दिवस. 1200 एकरमध्ये रायगड येतो. हा 52 एकर आहे. रायगड 1200 एकरमध्ये. हा 52 एकर. हो 1200 एकर. तो 1200 एकर. मी काय माहिती दिलेली का? तुमच्या गडाचं काम चालू आहे ना. ओके. थांबा 2 मिनिटं. ही आपल्या गडावरती कामं चालली आहेत. एकनाथ शिंदे साहेबांची कामं चाललेली आहेत. त्याची इथे प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे. आला की सगळी सुविधा इकडे समोर बघा. त्याचा फोटो असतो बघा बुरुजाचा. हो कुठं असतो आपला चौकीचं इतिहासाचं पुस्तक. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. पिक्चर पाहिला का तुम्ही? हो महेश मांजरेकर उभे होते बघा. हो किंवा इंटरनेटला गुगलला जरी आता सर्च कराल ना तुम्ही, तुम्हाला हाच फोटो बघायचा. याच्यात खाली तुमची कार उभी आहे बरं का. बरोबर. जिथून आपण चालायला स्टार्ट केलं. याला काय बोलतात? वॉच टॉवर. वॉच टॉवर. शत्रूवरती नजर ठेवायची जागा. वॉच टॉवर. मराठीमध्ये याला आपण बुरुज बोलतो. असे 4 बुरुज आहेत बरं का सर. असे 4 टॉवर आहेत गडाच्या 4 कोपऱ्यामध्ये. हा जो टॉवर आहे ना, प्रतापगडाचा. हो हा टॉवर आहे. हा ग्राउंडला आहे. आपण अजूनही ग्राउंडला आहे बरं का. पण सगळ्यात उंच टॉवर आहे ना, तो 1800 फूट हाईटला आहे. तेवढ्या हाईटला आपल्याला जायचं आहे. जिकडे गेल्यानंतर तुम्हाला किल्ल्याची बॅक साईड बघेल. कोकण रायगड. जिकडनं बघायची तुम्हाला गडाची फ्रंट साईड. पण ज्यावेळी महाराजांनी अफजल खानाला मारलं, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ना महाराजांनी वाघनेक्यांनी, हा अफजल खान मेला नव्हता. अफजल खान आपला कोथळा आतमध्ये सावरत पालखीमध्ये बसून पळून चालला होता. हे पाहिलं कुणी? राजांचे एक सरदार होते, संभाजी कावजी कोंडारकर. महाराजांनी गडावरनं 10 लोक नेली बघा शामेण्याजवळ. मग त्यातले हे संभाजी कावजी कोंडारकर. त्यांनी काय पाहिलं की खान पळून चाललाय पालखीत बसून. मग पालखी उचलणारे असतात ना, काय बोलतो आपण? भुई. त्या भुईंचे पाय तोडले संभाजी कावजीनी तलवारीने. अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि जसं आपण झेंडा अडकवलाय बघा, या बुरुजामध्ये खानाचं मुंडकं अडकवलं भाल्यामध्ये. नंतर खानाचं मुंडकं इथून नेलं पुण्यामध्ये. पुण्यामध्ये बघा राजगड येतो. महाराजांची पहिली राजधानी. जिजामाता राजगडला राहत होत्या. मग त्यांना दाखवायला खानाचं मुंडकं तिकडे नेलं. आज अफजल खानाच्या मुंडक्याची कबर आहे ना राजमार्ग वरती मंदिर आहे बरं का. तुळजाभवानी महाराजांची कुलदेवी. महाराज राहायचे कुठे? रायगड. राजधानी त्यांची रायगड. इथून 65 किलोमीटर रायगड आहे. मग रायगडावरनं महाराज प्रतापगडला यायच्या आठवड्यातनं 2दा भवानी बाचेच्या दर्शनाला. मग तुळजाभवानीचा वार येतो ना, मंगळवार आणि शुक्रवार. त्याचा बघा महाराणा प्रतापच्याकडे घोडा होता चेतक. ऐकला असेल तुम्ही? उदयपूर ऐकलं. महाराजांच्याकडे घोडी होती कृष्णा. मग ज्यावेळी महाराज गडावरती यायचे ना मंगळवार शुक्रवार, या दरवाजामध्ये आपली घोडी ठेवायची आणि पालखी बोलतो आपण, डोली. त्या डोलीमध्ये बसून वरती मंदिर. फक्त महाराज जाणार बरं का सर राजमार्ग. आपले मावळे जाणार इकडनं घोड्यांवरती. आज महाराजांची बराबरी आपण करू शकत नाही, त्याच्यामुळे हा राजमार्ग बंद केला. मग ज्या रस्त्याने आपले मावळे जायचे ना, त्याच रस्त्याने आपण आता मंदिरामध्ये जातो. पालखी दरवाजा याला बोलतात. पालखी गेट बरं का सर. पालखी गेट. पालखीमध्ये बसून महाराज मंदिरात. आपला पालखी गेट, पालखी दरवाजा. मोरे पळाला बरं का इकडनं. मोरे पळाला कुठे? रायगड. रायगडचं जुनं नाव रायरी. मग तिकडे पाटला करून महाराजांनी चंद्रराव मोऱ्याला मारला. हा जावळी परिसर जिंकला स्वराज्यामध्ये. आणि राजांनी जावळी जिंकल्यानंतर या डोंगरावरती 1656ला किल्ला बांधायला सुरुवात केला. 1658ला गड बांधला. 2 वर्षामध्ये राजांनी जावळी जिंकली आणि जावळीमध्ये हा गड बांधला ना 2 वर्षात. मग ही बातमी कळाली कुणाला? आदिलशा, विजापूर. आदिलशाची आई होती बघा, बडी बेगम. काय वाटलं तिला? शिवाजीने जावळी कॅप्चर केली आहे, उद्या विजापूर कॅप्चर करायला कमी करणार नाही शिवाजी. मग तिने आहे ना दरबार भरवला. दरबारामध्ये तिने पैजेचा विडा मांडला की जो कोण शिवाजीला पकडून घेऊन येईल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईन. हा अफजल खान निघाला विजापूरवरनं पैजेचा विडा उचलून की शिवाजी पहाड का चुवा आहे, जिंदा मुर्दा पकड के लेके आऊंगा. अफजल खान इकडे आला ना तो 1659, म्हणजे गड बांधल्यानंतर लगेच 1 वर्षांनी. मग या अफजल खान वादानंतर आहे ना महाराजांना मोठा विजय झाला. या विजयालाच आपण मराठीमध्ये बोलतो प्रताप. फार मोठा प्रताप ना.
म्हणून गडाचं नाव ठेवलं प्रतापगड. 2 वर्षात गड बांधला बरं का सर. आज आपण ग्राउंड लेवलला घर बांधू शकत नाही आणि 99% जंगल संपलंय. जावळी महाराजांच्या काळात 99% संपलंय, उरलंय फक्त 1%. कारण महाराजांच्या काळात सूर्याचं किरण जमिनीवरती पडत नव्हतं सर. एवढं घनदाट जंगल. किती हाईट आहे सर प्रतापगड? समुद्र सपाटीपासून 3500 फूट. महाबळेश्वर किती आहे? 4500. तुम्ही आता घाट चढायचा आहे बरं का. याच घाटातनं अफजल खानाचं सैन्य खाली उतरलं, पण त्याचं सैन्य अक्षरशः रडलं. आज डोंगर घाट खाली उतरताना त्याच्यामुळे घाटाला जुनं नाव आहे रडतुंगीचा घाट. रडतुंगी बरं का सर, कारण त्याचं सैन्य अक्षरशः रडलं. आपल्या काळातलं नाव आहे आंबेनळी. या डोंगरावरती जायचं तुम्हाला. समोर दिसला का डोंगर? हे महाबळेश्वर आहे सर. हे समोर किल्ला बांधायच्या अगोदर आहे ना, हा डोंगर होता बरं का सर. मग किल्ला बांधायला दगड पाहिजे होत्या ना. मावळ्यांनी बघा हा डोंगर तोडला. मग ज्यावेळी आपले मावळे डोंगर तोडत होते, दगड काढत होते, त्यावेळेला पाणी लागलं. जिवंत झरे आहेत हा, स्प्रिंग वॉटर. 12 महिने पाणी आहे सर. हे पावसाचं पाणी नाही आहे. म्हणजे बघा निसर्गाने तेवढीच महाराजांना साथ दिली. पिण्यासाठी पाणी आणि किल्ला बांधायला दगड. हाच ब्लॅक स्टोन त्यांनी यूज केला बघा सर. अलग लक्षात. हाच माउंटन यूज आहे ना. जर गडाच्या बाहेरनं जर दगड पाणी आणावं लागलं असतं तर मग 2 वर्षामध्ये गड बांधणं शक्य नाही आहे. तिकडे खोल शालिग्राम कोणाकडे असतो बघा? सोनार लोकांकडे असतो बघा. शालिग्राम सोनं चांदी घासतात, सोन्याला कस लावतात, कसोटी बोलतात ते लोक. किंवा शालिग्राम दगडाची आपल्या घरामध्ये आपण देवाऱ्यात पूजा करतो. भगवान विष्णू अयोध्याला जो दगड आणला बघा, भगवान श्रीराम, तो हाच दगड. कुठून आणला महाराजांनी? नेपाळमधनं. त्या दगडाची तुळजाभवानीची मूर्ती बनवली आणि 1661ला इथे स्थापना केली. अफजल खान वधानंतर. कारण ज्यावेळी अफजल खान बिजापूरवरनं निघाला तेवढी आपली मंदिरं लागली ना वाटेमध्ये, ती उद्ध्वस्त करत निघाला. व त्याच्या वधानंतर तुळजाभवानीची प्रतिस्थापना इथे केली आहे महाराजांनी. अष्टभुजा आहे. देवीच्या पायाजवळ आपल्याला एक छोटं शिवलिंग पाहिजे. दिसायला काचेसारखं दिसतं, पण ते स्फटिकाचं आहे, क्रिस्टल. महाराज कुठल्याही गडावरती गेले ना, हे शिवलिंग बरोबर घेऊन जायचे पूजा आरतीला. पण महाराजांचा मृत्यू झाला तो रायगड. मग शिवलिंगाची रोज आरती पूजा झाली पाहिजे ना. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवलिंग इथे आणून ठेवलंय, ज्याची रोज संध्याकाळ सकाळ पूजा आरती होते. मग ते शिवलिंग आपल्याला पाहिजे. आणि मंदिरात आपल्याला एक तलवार बघायची. कान्होजी हंबीराव मोहिते महाराजांचे मेहुणे, सरसेनापती बरं का, सोयराबाईंचे भाऊ आणि राजाराम महाराजांचे मामा. त्यांचं गाव आहे ना सातारा कराडला गाव आहे, तळबीड. हंबीराव मोहिते फार मोठा पराक्रम केला बरं का त्यांनी. कोयना नदी पाहिजे तुम्हाला आता जाताना, जिथे खानानं सैन्य ठेवलं होतं 12,000. मग 12,000 पैकी या मोहित्यांनी या तलवारीने 600 लोकांना मारलं. काहीतरी प्रूफ पाहिजे ना सर. 600 लोक मारलेत म्हणजे काहीतरी प्रूफ पाहिजे. मग रिवाज होता आपल्या मावळेने 100 शत्रू जर मारली, राजाकडनं त्याला इनाम भेटायचा. इनाम काय द्यायचे बघा? सोन्याचा कडा, चांदीचा कडा, इनामी गावं द्यायची, इनामी जमिनी द्यायची त्या काळात चांगलं काम केल्यानंतर. आज सुद्धा इनाम देतात ना. आज काय देतात? गोल्ड मेडल सैन्यामध्ये, मिलिटरीमध्ये. किंवा पोलिसांच्या खांद्यावरती बघा स्टार लावतात. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. तशी यांच्या तलवारीवरती 6 स्टार आहे. 100 मारले की 1 स्टार. मग यांनी 600 मारली म्हणून 6 स्टार आहे. तलवारीच्या पुढे 3 आहेत आणि तलवारीच्या बॅक साईडला 3. ही हंबीराव मोहितेंची तलवार आपल्याला बघायची. शिवलिंग बघायचंय आणि शालिग्राम दगडाची देवीची मूर्ती. या तोफा आहेत बघा. हँडलवाली हँड कॅरन बरं का सर. किंवा खांद्याला कसं बॅग अडचून फिरतो आपण, त्या टाईपनी खांद्याला अडचून फिरायचं. 100 किलो वेट आहे बरं का सर. नाही 100 किलो मी अंदाजपंचे वजन सांगतोय सर. जास्त असू शकतं, कमी असू शकतं. 100 किलो. हे पाहिलं का? हो. हॉकी स्टिक सारखं घरामध्ये असतं बघा, आपल्या गावामध्ये असतं बघा पहार. पहार कटवणी बरं का. मावळ्याने डोंगर तोडला की पहार बघा, स्टोन कटव. इकडे डोंगर तोडायला, इकडे असं दगड कटवायला, पार कटवणी. हातात बसणार नाही आपल्या. त्यांनी डोंगर तोडलाय, स्टोन कटर. 40 ते 50 किलो वेट आहे बरं का सर. उचलू शकतो आपण 2 मिनिट. एवढं सगळं काम नाही करू शकत आपण. आणि जसं आता यूज करतात ना रॉकेट लॉन्चर, बॉर्डरला फिरतात ना आपले सैनिक, हे बघा हे तोफा घेऊन आपले मावळे फिरायचे. उकडी तोफा. दारुगोळा फोडून मारायचा. होल दिसतं का सर? बघा बत्ती द्यायची, वाघ पेटवायची. वाघ पेटव. जेवढं रेंज असेल तेवढ्या रेंजला त्या गोळ्याचा स्फोट होईल. इथून बत्ती पेटवायची. आपण आज चालू शकत नाही रिटर्न बाहेर. म्हणजे मावळा कसा असेल बघा. त्याची ताकद आपण याच्यावरनं काढू शकतो की त्या काळातला महाराजांचा मावळा कसा असतो. कारण ती चपला वगैरे एका साईडला
पहिले का तोंड कसं असतं सर, असं असतं बघा तोंड, किंवा असं असतं ना राईट लेफ्ट, पूर्वेला असतं किंवा पश्चिमेला. हे तोंड बघा पूर्ण स्ट्रेट आहे. दक्षिण रावणाची लंका जायली हनुमानानं, मग ही लंका इथे कुठे दक्षिणीकडे आहे ना, मग तिचं तोंड ठेवलं दक्षिणीकडे. हनुमानाच्या हातात काय असतो, गदा असते, पर्वत असतो ना, काहीच नाही बघा हातात. काहीच नाही. आशीर्वाद देणारी मूर्ती आहे. पाहायला भेटत नाही ना कुठं, दक्षिणमुखी बघायला भेटते आपल्याला, पण आपल्याला आशीर्वाद देणारी मूर्ती पाहायला भेटत नाही. या मावळ्यांना आहे ना ताकद आली पाहिजे, अच्छा. शक्ती आली पाहिजे ना मावळ्यांना, मग त्या हिशोबाने मूर्तीची स्थापना केली सर. मूर्ती ओरिजिनल आहे. हे मंदिर छोटं होतं, ते काढून मंदिर आपण नवीन बांधलं. आशीर्वाद देणारी दक्षिणमुखी हनुमान. आणि इथून स्टार्ट झाला बघा सेकंड फोर्ट, बाले किल्ला. काय बाले किल्ला म्हणजे काय, महाराजांचा वरती राजवाडा, धान्याचे कोठार, घोड्याचे तबेले, कडेलोट, सुरवाट, दरबार, हे सगळं आता वरती, ते प्रत्येक गडावर असेल ना? प्रत्येक गडावरती सर. हा मोठा किल्ला बघा. मावळे लोक राहायचे बघा सर, पहिले का 11वी पिढी. समजा शत्रूने खालचा मोठा किल्ला जिंकला, हा मावळा जाणार कुठं आपला, बाले किल्ला. बाले किल्ला. वर जाऊन लढाई करा. आणि शत्रूने बाले किल्ला सुद्धा जिंकला तर वरती चोर वाटे, तिकडनं मावळा आपला बाहेर पडणार चोर वाटेतनं, आणि परत येणार मोठ्या किल्ल्यात. मोठ्या किल्ल्यामध्ये दरवाजा बंद करायचा मेन गेट, आणि रिटर्न अटॅक करायचा. काय वाटणार शत्रूला, मराठी पळाले, आपण पळायचं नाहीये, शत्रूला आतमध्ये घ्यायचा आपण, आणि चारी साईडनं कोंडून त्याला मारायचं. मग यालाच काय बोलतो आपण, गनिमी कावा. दरवाजा दिसत नाही बघा, लक्षात आलं का तुमच्या. एंट्री तिकडनं केली ना आपण, तिकडनं पाहिलं तर दोन्ही भिंती जॉईंट आहेत बघा. जोपर्यंत जवळ जात नाही ना आपण, तोपर्यंत दरवाजा नाही करत. 400 पायऱ्या आलो बरं कसं, फक्त 50 पायऱ्या. दर्शन करून घेऊ का? घ्या ना, दर्शन घ्या. दर्शन ज्याला घ्यायचं आहे ते. मग शंकराचं मंदिर इथे बांधलं महाराजांनी, आणि खाली बांधलं ते तुळजाभवानी. महाराज शिवभक्त होते बरं कसं. अफजल खानाच्या भेटीला गेले ना, या शंकराला रुद्राभिषेक केला, पूजा आरती केली महाराजांनी, आणि नंतर मग महाराज खानाच्या भेटीला गेले. आणि समोर हा चौथारा दिसतो बघा आपल्याला, महाराजांचं दरबार चालायचं बरं कसं आहे. या जागेला आपण मराठीमध्ये काय बोलतो, सदर, किंवा काय बोलतो आपण, खलबत खाना. या जागेला मोगल लोक बोलायचे दिवाणे आम आणि दिवाणे खास. मग त्या काळातला बघा हा दिवाणे खास. राजांना जी काही खास बातमी करायची असेल ना, गुपित सिक्रेट, 8 लोकांमध्ये महाराज तिथे करणार. रायगडला तुम्ही दिवाणे आम पाहिला, आपल्या सैन्याचं दरबार, वन टाइमला 6000 लोक बसू शकतात. एकमेकाच्या कानात जरी आपण तिकडे बोललो ना, महाराजांच्या सिंहासनापर्यंत आवाज जातो. अशी दरबारची रचना आहे बरं कसं. मग त्याला बोललं जातं दिवाणे आम. दरबार बंदिस्त होता बरं कसं, राजवाडा होता. इंग्रजांनी काय केलं बघा, तोफा लावून सगळं उद्ध्वस्त केलं. हे सगळे गड किल्ले इंग्रजांनी तोडले. आज कुठल्या गडावरती आपण गेलो, महाराजांचे राजवाडे दिसत नाहीत ना, काय दिसत बघा, हे चौतारे. आणि याच दरबारामध्ये एका गद्दाराला महाराजांनी शिक्षा केली. त्या गद्दाराचं नाव काय होतं, खंडूजी खोपडे देशमुख. डोकं चांगलं होतं त्याचं, इतिहासात टोपण नाव पडलं त्याला खोपडे. अफजल खानाला खाली मारला. मग खानाबरोबर त्याचा मुलगा लावता फाजल खान. मग या फाजल खानाला विजापूरला पळून जायला या खंडूजीने वाट दाखवली. त्या वाटेवरती फाजल खान थांबला होता कोयनेच्या काठी. 12,000 सैन्य होतं ना त्याचं. त्याच वाटेवरती खंडूजीला महाराजांनी थांबवला होता. मग ती वाट त्यांनी खुली केली. त्याच्यामुळे फाजल खान 1000 सैन्य घेऊन विजापूरला पळाला. महाराजांना कळलं, उत्तर खातं होतं बघा महाराजांचं, बहिर्जी नाही. त्यांनी खबर केली महाराजांना, या खंडूजीने स्वराज्याबरोबर गद्दारी केली, शिक्षा झाली पाहिजे ना, नाहीतर अजून 5-50 खंडूजी स्वराज्यात निर्माण होणार. मग काय केलं महाराजांनी, खंडूजीला तो रायगड 1680. आज महाराजांच्या मृत्यूची इतिहासामध्ये 2 कारणं सांगतात इतिहासकार. काही जण सांगतात महाराजांवरती विषप्रयोग झाला, आणि काही जण सांगतात महाराज आजारामध्ये गेले. पण आज पुतळे जे आर्किटेक्ट करतात ना, त्याचं सिम्बॉल काय आहे बघा, साईन काय आहे त्याचं. ही घोडी आहे बघा, कृष्णा. घोडीचा एक पाय वरती आहे बरं का सर. एक पाय वरती म्हणजे जो कोण योद्धा बसलाय घोड्यावरती, त्याचा मृत्यू झाला आजारामध्ये. हे सिम्बॉल आहे बरं का सर. जर घोड्याचे पुढचे दोन्ही पाय वरती असतील तर त्या योद्ध्याचा मृत्यू झाला युद्धामध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, राणा प्रताप. प्रत्येक युद्ध करणारे असेच असतं, म्हणजे जर का आजार असेल आजारामध्ये एक पाय वरती, आणि युद्धामध्ये असेल तेव्हा दोन्ही पाय वरती, म्हणजे युद्धामध्ये. राणा प्रतापचा पुतळा बघा, झाशीची राणी, झाशीची राणी लढाईमध्ये कोल्हापूरला गेलाय, तारा राणी बघा, घोड्याचे दोन्ही पाय वरती. मग ते गेले कसे, युद्ध करताना लढाईमध्ये. आणि घोड्याचे 4 पाय जर खाली असतील ना जमिनीवरती, नैसर्गिक मृत्यू,
नॅचरल डेथ. हम्म. म्हणजे तो योद्धा भरपूर वर्ष जगला, वय झालं, म्हातारा झाला आणि तो गेला. मग कुठे आज महाराजांची मूर्ती बघाल ना तुम्ही, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत सर, अशीच दिसते ना. हो. दोन्ही पाय वरती नाही दिसत मोठे नाही एवढं. किंवा चारी, आता बघा तुमच्या लक्षात येईल, चारी पाय खाली किंवा 2 पाय वरती दिसत नाही. नाही, एकच पाय वरती असतो. म्हणजे हा योद्धा गेला तो आजारामध्ये. हम्म. 50व्या वर्षी महाराज गेले. या जागेवरती महाराजांचा राजवाडा होता. धान्याचे कोठार, पुतळा हे गार्डन दिसतंय, अच्छा, ह्या धान्याचे कोठार, घोड्याचे तबेले, बंदिस्त होता ना. हा राजवाडा. राजवाडे म्हणजे स्फूर्तीस्थानं होती. हे बघितल्यानंतर एक जोश होतो ना सर. मग आपल्या पुढच्या पिढीला हा राजाचा इतिहास राहिला पाहिजे नाही ना. इंग्रजांनी इतिहास संपवला. इंग्रजांनी हे राजवाडे गड किल्ले तोडले आणि जुनी लोक आपली खजाना लपवायचे बघा, गाडायचे ना जमिनी. मग इंग्रजांना खजाना भेटला ना, मग अजून खजाना भेटू शकतो. बरेच किल्ले आहेत महाराष्ट्रात. त्या लालचपाई त्यांनी सगळे हे गड किल्ले तोडले. मग आज काहीतरी आठवण राहिली पाहिजे महाराजांची राजवाड्याच्या ठिकाणी. बघा, भारत सरकारने मूर्ती उभी केली. पंचधातू आहे बरं का सर. किती वजन आहे सर? 4,500 किलो. संपूर्ण प्रतापगडाची माहिती आपल्याला गाईडनी यांनी दिलेली आहे. तुमचं नाव काय सर? दिनेश कासुर्डे. दिनेश कासोडे यांनी आपल्याला संपूर्ण प्रतापगडाची माहिती दिलेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. या परत नेक्स्ट टाइम. इथूनच या बरं का सर. हो. माझं रिटर्न जायचं नाही. नाही तिथे नाही. आता इथून समोर तुम्हाला शंकराचं मंदिर बघायचं. Solid आहे खाली. चला. चला मग. सुंदर अशी माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तेव्हाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळेल. फोटो काढायचा होता तर